आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीचा धुळा उडत चाललेला आहे। आपण बघतोय की एकटे बंटी पाटील साहेब याच्या व्यतिरिक्त महायुतीचे भरपूर मोठे मोठे दिग्गज नेते कोल्हापुरात आज येत आहेत आणि फक्त त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाच मुद्दा दिसत नाही आहे। आपला काँग्रेसचा मुद्दा, बंटी साहेबांचा मुद्दा, कोल्हापूर शहराला विकासात्मक पुढे कसं न्यायचा, या मुद्द्याला कोणतेही नेता त्यांचा कितीही मान्यवर जरी आला तरी ह्या मुद्द्याला ते उत्तर देताना आपल्याला दिसत नाहीत। आपण आज बघितलं असेल की उपमुख्यमंत्री येऊन गेलेत, मुख्यमंत्री येऊन गेलेत, वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, मिसळपे चर्चा होत आहेत। पण आता आजच दुपारचं उदाहरण घेऊया आपण की मिसळपे चर्चा झालेली आहे। कोल्हापूरकरांना एवढं कळते की मिसळ सकाळी खायची का दुपारी खायची। जरी विरोधकांनी कितीही प्रचार केला, केंद्रात सत्ता BJPची आहे, महाराष्ट्रात राज्यात सत्ता BJPची आहे, तरीसुद्धा कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेला आजपर्यंत कळत आलेलं की सत्ता खरी कुणाच्या हातात द्यायची आहे। बंटी साहेबांना टार्गेट करायचं आहे ते करत राहू देत। जनता कुणाला साथ देणार आहे ही जनता नेहमी ठरवत आलेली आहे। मातीतला पैलवान घडणारा पैलवान आहे आपला, त्या पैलवानाच्या पाठीशी ठामपणे कोल्हापूर जनता राहणार आहे।